आवडण्यासारखाच होता आणि तेव्हा काम येणं ते स्वीकारणं असं होतं दर्शना. काय चूजी नव्हतो की माझ्याकडे एवढी लाईन लागली वगैरे. कधीतरी फिल्म यायच्या, पण एक चांगली फिल्म आणि कोंडके बॅनरची फिल्म. दादा कोंडकेंचा आशीर्वाद होता त्या फिल्मला, त्यामुळे नाही म्हणणं नाही. पण मानधन एवढं कमी होतं की मी बाहेर त्यावेळी 75,000 वगैरे घेत होते. कितीला केलास? 18,000. 18,000. हो. आणि मला कसं तरी म्हणलं, अरे काय किती कमी पैसे, कुठेतरी 75,000 ते 50,000 तरी येतील. मी नाही म्हटलं तरी. आणि मी बाहेर आले तर पितांबर काळे माझ्या मागणं आले, म्हणाले नाही अलका, यावेळी तू माझा शब्द ऐक, ही फिल्म तू कर, माझ्यासाठी कर. एवढं त्यांनी मला कन्व्हिन्स केलं 15-20 मिनिटं बाहेर, की तू सोडून चाललीस, निघालीस, नको बघ, तुझं आयुष्य बदलेल. काय माहिती त्या माणसाच्या तोंडून असे शब्द. आणि मी शेवटी त्यांच्या शब्दाखातर पुन्हा आत गेले आणि साईन केली. पण खरंच असं वाटायचं काय हे 18,000 म्हणजे बाहेर होतो. त्याच वेळी मी दुसऱ्या फिल्म एवढ्या पैशात करत होते. त्या काळात पाहिलं तर ते खूप होते 75,000. पण 32-33 वर्षांपूर्वी. आणि मग खरंच हे दिवस बदलले, त्यांचे शब्द खरे ठरले आणि एकदम बजेट एवढं तरी पट कमवले, इव्हेंट्स मध्ये कमवले, साड्या कमवल्या भरपूर, साडी शालू शिवाय किंवा मोठ्या पैठण्यांशिवाय माझे सत्कार होत असत. सगळं ते सगळं माहेरच्या साडीने अनुभव. अगदी. आणि रिकॉग्निशन पण प्रॉमिनंट रिकॉग्निशन, ओळखच मिळाली. म्हणजे अजूनही मला किती मी आता काम करत आहे पण माहेरच्या साडीची ओळख पुसली गेली नाही, कारण चॅनलवर सतत आठवड्याला 1-2दा तो सिनेमा असतो. आणि हे असं खूप कमी नटांचं नशीब येतं माहितीये की त्यांनी केलेल्या त्या एका कामाची ओळख पुसलीच जात नाही, किती वर्ष होऊ देत. म्हणजे मला स्ट्रगल करावा लागतोय आता वेगळं करताना. पण आता कुठे सगळ्यांना वाटायला लागले नाही अलका या वेगळ्या भूमिका करते. म्हणजे मी धुरळा केली, वेडिंगचा सिनेमा केली, किंवा आता पण ज्या फिल्म्स करते, गजेंद्र हिरेची एक फिल्म करते, नितीन कांबळेची वारी म्हणून फिल्म करते, प्रमोद शिंदेची एक फिल्म करते, अजयची ही करते. त्यामुळे वेब सिरीजही वेगळ्या आल्या आहेत. तर बघू आता काय होतंय ते. म्हणजे पण मजा येते, माझी भूक भागते. वा. एक कलाकार म्हणून